तर काय इकडं स्नेल त्यांनी बघा आज काय दिले, पुरी भाजी 4 पुरी आणि भाजी. तर मंडळी बघा इकडं आज रविवार सुट्टी, तर समजलं लावले बघा इकडे देवपूजा करायला. छान अशी सगळी देवाला आंघोळी वगैरे घालून मस्त असं पुसून ठेवून छान अशी देवपूजा करायला लागल्या बघा इकडं. आणि चला तुम्हाला समृद्धीचं काय चालले दाखवते. तर बघा इकडं समृद्धी लागले शेंगदाणे फोडायला. शेंगदाणे नाही फोडत, शेंगा फोडायला लागल्या. काय करायला समृद्धी? मम्मी नाही तू बनवणार आहेस. तर समृद्धी बघा आज रविवार म्हटलं तिला आज थोडं काहीतरी बनवायला शिकूया म्हटलं. तर आज शेंगदाण्याची आमटी आणि काय भात. तुझं पाहुणा आला बघ तिकडं ते बघ. तर आज समृद्धी बघा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ते शेंगदाण्याची आमटी आणि भात बनवण्याची स्टाईल बघायला काय बनवायचं आहे. शेंगदाण्याची आमटी बनवणार. पहिला मी टोमॅटो चिरून घेणार आहे, मग नंतर लसूण सोलून घेणार आहे. ओके. तर पहिल्यांदा बघा समृद्धी टोमॅटो शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे आज. पहिल्यांदा कधी बनवली होतीस? बरं ठीक आहे, पहिल्यांदा बनवली होती ती. तर आता दुसऱ्यांदा शेंगदाण्याची आमटी त्यावेळी बनवत होती, पण त्यावेळी आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं ना. मग आता आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर आज सगळ्या ब्लॉगर्सना गाईज लोकांना दाखवणार आहे आमची समृद्धी शेंगदाण्याची आमटी बनवून, त्यासोबत भात मस्तपैकी भात आमटी खायचं आहे तिच्या हातनं. तर चला कशी बनवते बघू समृद्धी. तर गाईज आता समृद्धी बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी. चला आता आपण तिची रेसिपी बघूया. गाईज मी इकडे टोमॅटो चिरून घेतलेत, लसूण सोलून घेतलेत आणि मी आता शेंगा भाजणार आहे. शेंगदाणे भाजणार आहे. हो ओके. गाईज तर आता इकडे शेंगा भाजून घेतल्या, तर पण मम्मी मिक्सरला टाकणार आहे कारण मला काय येत नाही ते काम. मग आता इकडे मी गरम पाणी करून घेणार आहे, कारण आमटी बनवायला तर गरम पाणीच तर लागतं. आमटी छान होत आहे. समृद्धी सिक्रेट आहे बघा. तर काहीच इकडं स्नेल त्यांनी बघा आज काय दिले, पुरी भाजी 4 पुरी आणि भाजी. 4 आणि एक हाताला काय वाटत मग. तर गाईज आता मी पहिला इकडे तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झाल्यावर गाईज आता मी याच्यात जिरं मोहरी पण टाकून घेणार आहे. तर गाईज मी आता का जिरं मोहरी टमॅटो लसूण सगळं टाकून आता घेतलंय मी. आता हे भाजणार मी खूप छान. भाजल्यानंतर काय टाकायचं याच्यामध्ये सांगायचं? पाणी. चटणी कोण टाकायचं? तर गाईज आता ह्याच्यामध्ये जाते चटणी. अगदी 1 स्पून. ते 1 स्पून आहे का अर्धा स्पून आहे? अजून अर्धा स्पून घालूया आपण मग. बस. जाळ उठवशील सगळ्यांच्या तोंडातनं, नाकातनं तोंडातनं जाळ उठेल. छानच हलव. तर गाईज आता आपण आता फायनली टाकूया पाणी. तर गाईज शेवटी आपण चवीनुसार मीठ घालूया. मिठाशिवाय जेवणाला काय मस्त असं स्वादच येत नाही. मस्त नाही, स्वादच येत नाही. मस्त कुठलं आहे ना. तर गाईज आता पाणी उकळलं बघा. आपण त्यात शेंगदाण्याचं कूट टाकूया. ते टाका. आता सगळ्यात शेवटी जाणार बघा आमटीमध्ये काय, कोथिंबीर. हिरवगार कोथिंबीर टाका. तर गाईज फायनली समृद्धीनं शेंगदाण्याची आमटी बनवलेला आहे. हलव त्याला थोडंसं. हलवा 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 हलवा. गाजर का हलवा हलवा हलवा. बस. तर गाईज आता आपली आमटी शिजूपर्यंत आपण भात रेडी करूया. चला.
चला तांदूळ किती घेतले? 2 कप. पाणी किती घातले? 3 कप. 3 कप का 3 ग्लास? 3 ग्लास. चला तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. तर गाईज मी तांदूळीला आंघोळ घालत आहे. घाल आंघोळ. स्वच्छ घाल आंघोळ. हो. पुन्हा जाणार आहे आपल्याच पोटात. होय होय. तर गाईज आता मी तांदूळ घातलेले आहे. आता आपण टोपण लावून घेऊया. चला आता समृद्धीनं बनवलेल्या आमटीची टेस्ट बघूया कशी झाल्या. दे बघू थोडंसं फुकून दे बाई, हात पोळशील माझं. थोडंसं दे फुकून. थांब. तर मंडळी बघा जेवणामध्ये इकडं समृद्धीने बनवलेली शेंगदाण्याची आमटी आहे, भात आहे आणि मी चपाती आणि टोमॅटोची चटणी बनवली बघा. तर जरा मस्त टेस्ट घेऊया समृद्धीच्या भात आमटीची आणि मी बनवलं टोमॅटो चटणीची. दुपारच्या आता 12 वाजून 33 मिनिट झाल्या. बघा इथं मी उन्हात पाणी सोडायला लागल्या झाडांना. बघ की झाडांना पाणी सोडलं नाही किती दिवस पाणी सोडलं नसल्यामुळे झाडं वाळायला लागली. वाळली. कुठलं वांगी तर भरपूर देखील पण झाडं जरा असं वीक झालं की वीक त्यांना भरपूर तहान लागले. बाकी किती मोठं झाड लागली. ते फक्त एकच रोपाचं आहे का, एकच रोप लावले मी इथं. हे जे झाड आहे ना हे एकच रोपाचं आहे. एवढं मोठं एकच रोप लावले. तिकडे एक आहे बघा, 2 रोपं फक्त लावलेत मी इथं. तर 2 रोपाची एवढी मोठी वेल पसरली बघा वांगीची. अजून इकडं पण आहे. इकडे पण आहे. तुम्हाला काय चीज दाखवते काय इकडे वांगी दाखवते या किती लागलं. लांब दाखव रे, मोबाईलवर पाणी सगळं पडायला लागलं. हे बघ 1 2 इकडे बघ 3 इकडे दाखव अजून. हे बघ 4 3 इकडे बघ 5. कुठं आहे? हे काय इथे हे बघ 5. उन्हामध्ये दिसत नाही का? ते छोटे लागले बघ 6. दाखवली का? तिथे एक आहे. एका झाडाला 7 वांगी आहेत इकडे. इथे मोठी मोठी आहे ती. झाड तर किती असं म्हणजे का करू हे कीड लागले पाण्याला सगळं, तरी पण वांगी बघ इकडे. हे बघ खाली बघ इकडे. चल बघ मला ते पूर्ण ह्या कडेनं त्या कडेपर्यंत सध्या 1 किलो तरी वांगी सहज नसते. झाडं लावून नाही म्हणजे तरी 2-2.5 महिने झाले वांगी खाते मी अजून. एवढे चांगले वांगी शेतामध्ये कोणी शिकत नसते, पण इथे एवढी छान वांगी बिना औषधाची, बिना खत, फक्त पाणी, बिना खत पाणी. हा आम्ही याला ना कुठलं सेंद्रिय खत घातलंय ना, फक्त शेणखत तेवढं आम्ही गावाकडनं आणून थोडंसं घातलं होतं बघा. तेवढ्यातच छान झाडे इतकी छान फुलले की तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. मम्मी पप्पांच्या शेतातली वांगीची झाडं पण दाखवली. तशी झाडं ती जमिनीलाच लागून बसली, ती वर पण आली नव्हती. आणि इथं बघा नुसतं खडं काय इथं, माती नाही काय नाही चांगलं, नुसतं खडकात काय नाही, एवढी छान वांगी झाडं. तिथं नुसतं गोमांचंच राज्य आहे. पाणी सोडलं म्हणून तर गोम वर आहे तिथं. त्याचा अजून भीतीला इकडे